जे 80च्या खाली गेलेला रेट होता तो आता 90च्या वर गेलेला आहे आणि 7 लाखापर्यंत ज्या केसेस गेल्या होत्या त्या आता ॲक्टिव्ह केसेस 4 लाखापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे डिक्लाइनिंग कर्व आहे हा एक मला अत्यंत समाधानाची बाब या ठिकाणी सांगायची. दुसरं, महाराष्ट्रामध्ये सध्या रुग्ण दर वाढीचा जो दर आहे म्हणजे ग्रोथ रेट आपण म्हणतो, तो ग्रोथ रेट, डेली ग्रोथ रेट हा 0.5%. आता 0.5%च्या हिशोबाने जर एकूण देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ग्रोथ रेटच्या तुलनेत महाराष्ट्र कुठे आहे हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा 34व्या नंबरला आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये प्रचंड ग्रोथ आहे, पण महाराष्ट्रामध्ये आता अर्ध्या टक्क्याची ग्रोथ आहे. परंतु हे करत असताना नेहमी हा विषय असतो की टेस्टिंग कमी केल्यात का काय, तर टेस्टिंग दररोज आपण पर मिलियनचा जो एक पॅरामीटर असतो, तर दर दशलक्ष चाचण्या ह्या 2.5 लाख एवढ्या आहेत, ज्या पूर्वी तेवढ्या होत्या किंवा त्यापेक्षाही आपण आता वाढ केलेली आहे. याचबरोबर मला वॅक्सिनच्या संदर्भात सांगितलं पाहिजे की वॅक्सिन एकूण महाराष्ट्राने 2,02,31,000 एवढ्या वॅक्सिनच्या डोसेस आपण एवढ्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे राज्यातला, देशातला आपलं राज्य हे 1 नंबरचं राज्य आहे की जे वॅक्सिनेशनमध्ये पूर्वीपासून आपण अतिशय ॲग्रेसिव्हली वॅक्सिनेशन करण्याचं काम केलेलं आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपलं कोविशिल्ड 3 लाख हे सेकंड डोस राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर कोवॅक्सिन 2 लाख, म्हणजे हे आत्ता या क्षणाला आपल्याजवळ उपलब्ध डोसेस आहेत. या एकूण असलेल्या 5 लाखांपैकी आपण साधारणपणे सेकंड डोस साठीच हे सगळे वापरायचे आहेत. जर सेकंड डोस ज्या वॅक्सिनचा साधारणपणे संपलेला असेल नंतरच आपण 45 वर्षाच्या वरिष्ठ नागरिकांना आपण फर्स्ट डोस वापरू शकतो. आणि त्या दृष्टीनं वॅक्सिनच्या बाबतीत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण नेहमीच वॅक्सिन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत. आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा ज्या काही कंपनीज आहेत त्या वॅक्सिन आज पुरवठा करू शकत नाहीत, म्हणून आपण ग्लोबल टेंडर काढलेलं आहे. आणि ग्लोबल टेंडर काढल्यामुळे आज साधारणपणे 5 कोटी एवढ्या संख्येचं ग्लोबल टेंडर आपण काढलेलं आहे. परंतु या ग्लोबल टेंडरच्या अनुषंगाने जे काही एकूण 25 तारखेपर्यंत आपण हे ग्लोबल टेंडर ओपन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे जे काही रिस्पॉन्सेस आहेत ते आता आपल्याला अपेक्षित आहेत, परंतु अद्याप या क्षणापर्यंत असा कुठल्याही कंपनीचा अद्याप रिस्पॉन्स आलेला नाही. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सुद्धा काही अप्रुव्हल्सची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सुद्धा कदाचित त्या अप्रुव्हल्सची ज्या आवश्यकता असतात त्या अनुषंगाने सुद्धा सर्वच कंपन्या विचार करत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर वॅक्सिनेशन आपल्याला करायचंच आहे. आपल्याला फायझर मिळाला असेल किंवा तुमचं मॉडर्ना असेल किंवा जॉन्सन असेल किंवा स्पुटनिक असेल, याही वॅक्सिन्सला आपल्याला खरेदी करण्याची तयारी आहे. परंतु मी म्हणालो तसं अद्याप कुठल्याही बाहेरच्या वॅक्सिन कंपनीने रिस्पॉन्स दिलेला नाही आणि म्हणून 25 तारखेपर्यंत आपण हे खुलं ठेवलेलं आहे. राहिला प्रश्न आता एक सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्या समोरचा प्रश्न आहे तो म्हणजे म्युकर मायकॉसिसचा आहे. म्युकर मायकॉसिस म्हणजेच काळी बुरशी. या खऱ्या अर्थाने फंगल डिझीजमुळे
राज्यामध्ये एकूण अंदाजे 1500 पेशंट्स प्रोग्रेसिव्ह म्हणजे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये साधारणपणे 500 लोक बरे होऊन सुद्धा गेलेले आहेत आणि 800 ते 850 आज ऑक्युपाईड आहेत, म्हणजे बेडवर ऍक्टिव्ह पेशंट्स म्हणून आजच्या तारखेला आहेत. ही जरी संख्या असली तरी सुद्धा याचा सध्या सगळ्यात महत्वाची अडचण आहे ती म्हणजे एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनची. एम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शन साधारण दररोज 6 या पद्धतीनं एकूण आपल्याला 60 पासून तर 100 पर्यंत आजाराची तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टर्स ठरवत असतात. आणि त्यामुळे या रेंजमध्ये जे आपल्याला इंजेक्शन्स लागणार आहेत त्याला अनुषंगून आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काही उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आपण सगळ्यांना ऑर्डर्स दिलेल्या आहेत. साधारण आपण अंदाजे 1,90,000 इंजेक्शनच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. परंतु या कंपन्या डिलिव्हरी करत नाहीयेत, कारण संपूर्ण जे काही सप्लाय आहे तो आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी कंट्रोल केलेला आहे, रेग्युलेट केलेला आहे, संनियंत्रण केलेलं आहे. आणि त्यामुळे आता आमची मागणी हीच आहे की काहीही करून महाराष्ट्रामध्ये संख्या अधिकची असल्या कारणाने आपल्याला एम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शनचं ॲलोकेशनचा जो अधिकार आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जवळ आहे तो त्यांनी लवकर ॲलोकेशन द्यावं. कारण हे इंजेक्शन्स देणं पेशंटला वेळेवर देणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आज एकूण जे काही 16,000 इंजेक्शन्स प्राप्त झाले, आपण जे खरेदी केले आणि जे अलॉट झाले आतापर्यंत, ते आपण ज्या जिल्ह्यामध्ये जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणात आपण ते वाटप केलेलं आहे. परंतु ते पुरेसं बिलकुल नाहीये आणि म्हणून संपूर्ण ही बाब जी आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे की ज्यांनी आता आपल्याला अलोकेशन वाढवून दिलं पाहिजे. आपण याबाबतचं सुद्धा ग्लोबल टेंडर काढलेलं आहे आणि ग्लोबल टेंडरमध्ये सुद्धा या जे काही वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्यांनी भाग घेऊन आपल्याला द्यावं असं आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा अडचणी आहेत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा अद्याप उपलब्धता होत नाहीये. आणि म्हणून साधारणपणे आपण केरॉन नावाचा कंपनी CARON त्याला आपण 50,000 इंजेक्शन्स ऑर्डर दिलेली आहे. AIG लाईफ सायन्सेस नावाची त्याला 60,000ची आपण ऑर्डर्स दिलेली आहे. परंतु हे सगळे लोक 31 मे नंतर सप्लाय करू शकणार आहेत. आणि त्यामुळे आता ही जी तारीख आहे आपली, आज आता समजा आपण 18 तारीख आहे, 19 तारीख आहे, तर साधारण हे 10 दिवस आहेत, हे अत्यंत क्रुशियल आहे. हे अत्यंत म्हणजे यामध्ये कसा पुरवठा होईल आणि त्या दृष्टीनं आम्ही केंद्र सरकारशी सातत्याने, म्हणजे मी स्वतः जे फर्टिलायझर आणि केमिकल खात्याचे मंत्री आहेत श्री मालवीय, त्यांना सुद्धा मी बोललेलो आहे. आणि त्यामुळं संपूर्ण त्यांनी लवकर उत्पादन आपल्याला मिळवून द्यावं अशी अपेक्षा आहे. यामध्ये भारत सिरम, मायलॅन आणि BDR हे 3 कंपनीज साधारणपणे या गोष्टी बनवत आहेत, या आपले इंजेक्शन्स बनवत आहेत, सन फार्मा बनवत आहेत. आणि म्हणून अपेक्षा एवढीच आहे की आता आपण त्यातला आणखीन एक मार्ग आपण काढतो आहोत की याचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल ज्याला म्हणू आपण, API फार्मास्युटिकल टर्म मध्ये आपण म्हणतो, त्यास ते साराभाई कंपनी नावाची एक कंपनी आहे की ज्यांच्याकडून आपण कच्चा माल घेऊन वर्धा आणि आपलं पालघर या ठिकाणी जे काही उत्पादक आहेत त्यांच्याकडून सुद्धा हे इंजेक्शन्स बनवून घेण्याच्या दृष्टिकोनातून ची तयारी दाखवलेली आहे. आणि त्यांनी 2 किलो म्हणजे 1 किलोत 20,000 इंजेक्शन्स बनतात, तर 2 किलो देण्याचं मान्य केलेलं आहे. तर हे सुद्धा प्रयत्नाला यश आपल्या निश्चित प्रकारे मिळू शकलेलं आहे. आता
म्युकर मायकॉसिसच्या संदर्भात केलेले उपाय काय काय, तर आपण 9 पेजचं 9 पानाचं एक संपूर्ण डॉक्टर्सला गाईडलाईन इश्यू केलेलं आहे आणि त्यामुळे या गाईडलाईनच्या माध्यमातून हा आजार तसा फार फार दुर्मिळ आणि त्यामुळे याबाबतची इत्थंभूत माहिती सर्वांना व्हावी अशी या गाईडलाईनच्या माध्यमातूनची अपेक्षा आहे। दुसरं महत्त्वाचं असं आहे की हे इंजेक्शन्स एवढ्या मोठ्या प्रमाणात लागत असल्या कारणाने आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये, ज्यामध्ये मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की 100% लोक ज्यांच्याजवळ कुठलं ना कुठलं रेशन कार्ड आहे, पिवळा असू द्या, केशरी रंगाचा असू द्या, पांढऱ्या रंगाचा असू द्या, ते अंतर्भूत आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण पात्र लोकांच्या मध्ये कुणालाही या आजाराच्या संदर्भात जो आधार देण्याचं काम आहे ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून केलं जातं। यामध्ये ENT, डेंटिस्ट, त्याचबरोबर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन म्हणू आपण, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं फेशियलच्या संदर्भात प्लास्टिक सर्जन, अशा अनेक प्रकारचे सर्जरीज या आजाराच्या अनुषंगाने कराव्या लागतात आणि म्हणून सर्वसाधारण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं योग्य नाही। म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये असलेल्या 1000 हॉस्पिटल्सपैकी ज्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्यांची सुविधा आहे अशा हॉस्पिटलची नावं आपण जाहीर करतो आहोत। तेच नाही तर गव्हर्नमेंटचे सगळे हॉस्पिटल्स, प्रायव्हेटचे सगळे जेवढे मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल्स आहेत आणि गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल, ते सगळे टर्शरी केअरचे युनिट्स असल्यामुळे तिथे सुद्धा आपण ही ट्रीटमेंटची व्यवस्था करतो आहोत। आता सांगायचा मुद्दा एवढाच आहे की 1.5 लाख रुपयांचा कव्हर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून प्रत्येकाच्या कुटुंबाला मिळतो, परंतु शासनाने, महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक याला लागत असणारा 5 लाख, 4 लाख, 6 लाख, 8 लाख, जो काही ज्याप्रमाणे तीव्रता असेल, तो जो काही खर्च लागू शकत असेल, त्या सगळ्या खर्चाची व्यवस्था या योजनेच्या अनुषंगाने केलेली आहे। म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जे विम्याच्या माध्यमातून मिळणारी जी रक्कम आहे ती विमा कंपनीकडून मिळेल आणि त्याच्यावर लागणारी सगळी रक्कम ही आपल्या ट्रस्टमधून, म्हणजे ही जी काही ट्रस्ट केलेली आहे आपली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची, त्यामध्ये शासनाने पैसे टाकलेत आणि ते पैसे आपण एक टॉपअप करण्यासाठी, म्हणजे 1.5 लाखाच्या वरचा सगळा खर्च भागवण्यासाठी दिलेला आहे। त्याचबरोबर साधारणपणे ज्या हॉस्पिटलमध्ये हे उपचार चालू आहेत त्या हॉस्पिटल्समधला जे मेडिसिन आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या, ते सगळं मेडिसिन, म्हणजे हे सगळे इंजेक्शन्स आणि या सगळ्या गोष्टी आपण फ्री देण्याचं काम गव्हर्नमेंटच्या वतीनं आपण खरेदी करून त्या ठिकाणी करतो आहोत। त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून म्युकर मायकॉसिसच्या संदर्भातील जेवढे आजार पेशंट्स असतील त्यांनी आता पैसे नाहीत, या अभावी मी माझा उपचार करू शकत नाहीये असं काळजी करण्याचा विषय अजिबात नाही, हे मी अतिशय खात्रीपूर्वक या निमित्ताने सांगेन। आपल्याला किती इंजेक्शन दिवसाला लागतात, केंद्राकडनं किती मिळतं आणि आपल्याकडे किती कमतरता आहे? म्युकर मायकॉसिसच्या संदर्भाने मी आता सांगेल की दररोज पेक्षा आता एका पेशंटला साधारणपणे आपण असं समजूया की 100 लागतील, तर 1500 पेशंट आज आहेत। आता किती वाढतायत दर वीकली, साधारण वीकली 200, 400, 500 वाढण्याची शक्यता आहे, कारण मागच्या वीकमध्ये तेवढे वाढले। तर माझं म्हणणं आहे की या अनुषंगाने जर आपल्याला 100 इंजेक्शन जर प्रत्येकाला पकडले तर या क्षणाला आपल्याला 2-1 लाख इंजेक्शन्स पाहिजेत, 1.5-2 लाख इंजेक्शन्स पाहिजेत आणि म्हणून आपण तेवढ्या ऑर्डर्स दिल्यात, पण ते अलॉटमेंट हा जो काही विषय हा केंद्र सरकारचा आहे आणि म्हणून मी मांडवीय नावाचे जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनाही बोललोय आणि त्यांनाही खूप विनंती केली, पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याजवळ उपलब्धता नाही आणि जे काही उत्पादक आहेत ते लोक हे बनवण्यासाठी जी काही सायकल लागते किंवा पिरियड लागतो तो 20-25 दिवसाचा आहे। ज्या पद्धतीनं रेमडेसिवीरला आता सध्या एक स्टेबिलिटी आलेली आहे, आता त्याची फार मोठी अडचण आहे अशातला भाग नाहीये, पण या बाबतीत मात्र 31 तारखेच्या नंतर
उपलब्धता होईल. ह्या 10-1 दिवसात जरा अडचणीचे विषय आहेत आणि म्हणून केंद्र सरकारने खूप प्रयत्न करून या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा आहे. आणि उद्या माननीय प्रधानमंत्री सुद्धा जे VC वर 17 जिल्ह्यांना बोलणार आहेत त्यामध्ये सुद्धा म्हणजे मी तर आरोग्यमंत्री म्हणून आज कॅबिनेटला सुद्धा विनंती केली माननीय मुख्यमंत्री महोदयांना की हे आग्रहपूर्वक हा विषय मांडावा आणि केंद्र सरकारकडून अलॉटमेंट करून घ्यावी. पैसे तर आपणच देणार आहोत, फक्त अलॉटमेंट यासाठी की महाराष्ट्रामध्ये संख्या म्युकरमायकॉसिसची सुद्धा अधिक आहे आणि त्यामुळे आपल्याला झुकतं माफी मिळालं पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे. सर 1.5 कोटी लसीकरण आपल्याला येणार होतं 25 तारखेपर्यंत, त्याचं काय? नाही, लसीकरणाच्या बाबतीत आता मी तुम्हाला सांगितलं की काल 1 लाख लस आली कोवॅक्सिनची आणि साधारण 2 लाख लस आली कोविशिल्डची. असे 3 लाख काल लस उपलब्ध झालेली आहे आणि एकूण आपल्याजवळ लसीची 5 लाखाची उपलब्धता आहे आणि ते आपण सेकंड डोस म्हणून देण्याची व्यवस्था केली. शेवटचा ग्लोबल प्रश्न टेंडर आपल्या- संदर्भात अटी काही शिथिल केल्या गेल्यात का? कंपन्यांशी थेट संपर्क साधला जातोय का? बिलकुल अतिशय सुलभता त्याच्यामध्ये आणलेली आहे आणि अटी भरपूर म्हणजे राज्याकडून असं होऊ नये की वॅक्सिनच्या टेंडरमध्ये जे काही पार्टिसिपेट होऊ इच्छितात त्यांच्याशी चर्चा 1 to 1 करून बऱ्याचशा अटी शिथिल करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत किंवा केलेला पण आहे. महाराष्ट्राच्या ग्लोबल टेंडरच्या अटी ह्या अत्यंत सौम्य पद्धतीच्या आहेत की जेणेकरून आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळावा, परंतु तरी सुद्धा केंद्राची परवानगी लागणारच आहे आणि त्यामुळे जे काय आहे रिस्पॉन्स जसा मिळेल 5 कोटी लस ही उपलब्ध व्हावी बाहेरून, ती जी काय असेल किंमत त्यांनी ठरवावी, द्यावी, भरावी आणि आपण त्यांना ते पैसे द्यायला तयार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय स्वच्छपणे महाराष्ट्र शासनाने महाविकास आघाडीने केलेल्या आहेत. सर राज्यात जसं आपण पहिल्या अमरावतीला रुग्णसंख्या वाढली, कमी झाली, आता परत वाढते, ह्याला काय बघताय? म्हणजे तिसरी लाटेच्या दिशेने वाटचाल आहे का? नाही, तसं कुठेही महाराष्ट्रामध्ये संख्या इन जनरल खाली जातीये. ठीक आहे, कुठेतरी वाढली असेल तर त्या एखाद्या तालुक्यापुरती वाढते आणि त्या ठिकाणी एक नक्कीच आहे, या बाबतीत 3 गोष्टी महत्वाच्या आहेत कोविड-19च्या वर पूर्णपणे नियंत्रण आणायला. पहिलं, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे कोविडला अनुषंगिक आपली वर्तणूक असायला हवी, म्हणजे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशन जर झालं तरी सुद्धा आपण खूप सेफ राहू शकतो. आणि तिसरा मुद्दा आहे की जर हे संख्या वाढतच झाली तर मग आपण लॉकडाऊन करतो. ह्या 3 अनुषंगानेच खऱ्या अर्थाने आपण कोविडशी लढण्याच्या दृष्टिकोनातूनची आपल्याजवळची शस्त्र आहेत आणि म्हणून या शस्त्रांचा वापर जर आपण कुठेही केला नाही, म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सोडलं की आपलं हे जे तुमचं लॉकडाऊन हे संपल्यानंतर पुन्हा वाढू शकतं. त्यामुळे आता प्रश्न आहे की जोपर्यंत आपण समूळ उच्चाटन करत नाही किंवा जसं आपण म्हणतो की खूप मोठ्या पद्धतीनं त्याला कमी करत नाही, तोपर्यंत आपल्याला काळजीपूर्वक दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला वागावं लागेल. सर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या, त्याच्यामध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर 45 दिवसांनी तुम्हाला लस घ्यायची होती, तो आता कालावधी 90 दिवसांवर केलेला आहे, दुप्पट केलेला आहे. त्याचबरोबर स्तनदा मातांना आता लस देता येणार आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलेलं आहे आणि लस घेण्यापूर्वी जी अँटीजन टेस्ट करण्याची गरज होती या सगळ्यांची, ती गरज नाही आता असं म्हणतात. नाही, बरोबर आहे. आता मला असं वाटतं की प्रत्येक लसीच्या इफिकसी ज्याला म्हणतो आपण, परिणामकारकता, त्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाचे जे जे काही सायंटिस्ट आहेत, वरिष्ठ स्तरावर काम करणारे जे वैज्ञानिक लोक आहेत, त्या लोकांच्या सल्ल्यानी चर्चेतून जे काही नियम बाहेर पडतात ते नियम सगळ्या देशाच्या सगळ्या राज्यांना लागू होतातच. आणि त्यामुळे त्यांनी आता सांगितलं की बाबा 12 वीक्स किंवा 16 वीक्स अशा म्हणजे आठवडे हे कोविशिल्डसाठी राहतील आणि कोवॅक्सिनसाठी तेच राहतील. तर त्यामुळे त्या अनुषंगाने आपण आता करतो आहोत. किंवा स्तनदा मातेच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही नवीन नियमावली आता समोर आलेली तिला आपल्याला स्वीकारावं लागते. त्यामुळे जे केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स असतील, प्रोटोकॉल्स असतील, ते आपण जसेच्या तसे पाळत आहोत किंवा पाळणार आहोत. सर राज्यात एक मला विचार आहे की जर नियम हे वारंवार बदलत असतील तर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे असं काही तुमच्यापर्यंत आलं? नाही, तसं कुठलंही गोंधळाचं वातावरण नसतं, कारण या सगळ्या गोष्टी गरजेप्रमाणे बदलतात, होतात आणि मला असं वाटतं की आपण तसे सर्क्युलर्स लगेच आपण पाठवत असतो. दुसरी मला महत्वाची एक गोष्ट अशी सांगायची आहे
की मागच्या आठवड्यात आम्ही कॅबिनेटमध्ये 100% जागा भरले जाणार वैद्यकीय सेवेच्या संदर्भातला हा निर्णय घेतला होता. आज मिनिट्स कन्फर्मेशनच्या अनुषंगाने ते मिनिट्स कन्फर्म झालेले आहेत आणि त्यामुळे आमची प्रक्रिया आता अतिशय जलद गतीनं सुरू होईल. एक 4-5 दिवसाच्या आत आम्ही ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे ते काय असेल ते एजन्सीज फायनल करण्याचा विषय होईल. त्यानंतर लगेचच अर्ज मागवण्याचे विषय क आणि ड च्या बाबतीत होतील आणि ब आणि अ जे डॉक्टर्सच्या दृष्टिकोनातून त्यांचे बरेचसे अर्ज तर आलेले पण आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने इंटरव्ह्यूज घेऊन लवकर सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होईल. तर मला असं वाटतं की एकंदर संपूर्ण आरोग्य विभागाच्या जागा भरून काढायच्यात, मग त्या शिपायापासून तर स्पेशलिस्टपर्यंत. आणि मी जाणीवपूर्वक खूप मोठ्या पद्धतीनं बैठका घेऊन GAD असेल, फायनान्स असेल आणि LNJD असेल म्हणजे लॉ अँड ज्युडिशरी असेल, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहाय्यतेने या सगळ्या विभागाला अनुषंगून आम्ही आमचे प्रमोशन्स जे राहिले, कारण कुठल्याही कॅडरमध्ये कुठल्याही संवर्गामध्ये हे 50% थेट जागा भरल्या जातात आणि 50% बाय प्रमोशन असतात. त्यामुळे बाय प्रमोशनच्या जागा सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं रिक्त असायच्या. त्या जागा सुद्धा अतिशय वेळेत याच 10-15 दिवसाच्या आत बाहेर संपूर्ण जागा भरल्या जाव्यातच. म्हणजे 50% प्रमोशननी पूर्ण भरल्या जातील आणि थेट जे काही भरायचे असतील ते 50% भरले जातील. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात 100% जेवढ्या मंजूर पदं असतील तेवढ्या सगळ्या जागा येणाऱ्या महिन्या 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही भरून काढू. राज्यातील संख्या जर कमी होत आहे तर मग लॉकडाऊन रिलॅक्सेशन संदर्भामध्ये राज्य सरकार काही विचार करत आहे? आता हे 1 जून पर्यंतचं लॉकडाऊन तर आहेच. संख्येवर लक्ष ठेवत आपल्याला लॉकडाऊनच्या संदर्भातले नियम आणि थंब रूल्स मी बऱ्याचदा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेले की आपल्या जवळ ज्यावेळी बेड उपलब्धता ची अडचण निर्माण होते, म्हणजे आपल्याजवळ जर 100 बेड असतील त्यापैकी 80-90 बेड्स पर्यंत जवळजवळ भरलेले आहेत आणि आता वाढत असलेली संख्येला कुठे ठेवायचा हा प्रश्न येईल, त्यावेळी लॉकडाऊन करावं लागतं. किंवा आपल्याजवळ औषधांची, डॉक्टर्सची, ह्या ज्या काही आरोग्य सेवेशी संबंधित बाबी जरा तुटवडा होत असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. तर आता संख्या आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपल्याला ठरवावं लागेल. आज महाराष्ट्रामध्ये मी एक अतिशय खात्रीनं सांगेल की बेड्सची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. मेडिसिन्सची उपलब्धता, एक म्युकरमायकॉसिसचा जर विषय सोडला, कारण तो पण केंद्राने अलॉटमेंट केला, तर त्यातही महाविकास आघाडी कुठेही कमी पडत नाहीये, कारण आम्ही टेंडर्स काढून ऑर्डर्स पण दिलेल्या आहेत. आम्हाला त्या दिलेल्या कंपनीला केंद्र शासनाने सांगितलं पाहिजे की ही आता पटकन तुम्ही महाराष्ट्राला हे उपलब्ध करून द्या, हा अलॉटमेंटचा कोटा आहे. परंतु तो जर आला तर आम्हाला त्यातही काही अडचण येणार नाही. पण आज एकही म्हणजे मेडिसिन्स, डॉक्टर्सच्या जागा आणि इन जनरल वॅक्सिनेशनचा कार्यक्रम सगळ्या ह्याच्यामध्ये आपण काम करतो. तर पुण्याला 20 मे नंतर आपल्याला 1 कोटीहून अधिक डस देणार होते, त्याचं काय स्टेटस आहे? पुनावाला अजूनही सध्या लंडनला आहेत. ते आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मला वाटतं कोविशिल्डचा प्रति महिना काय मिळेल आपल्याला लस, त्याच्या संदर्भाने योग्य तो निर्णय होईल. सर, एक बार वैक्सीन का जो सिचुएशन है अभी मौजूदा स्थिति में ग्लोबल टेंडर भी निकाला है ना, उसके बाद म्यूकरमाइकोसिस की क्या सिचुएशन है राज्य में, उसके बारे में? देखिए, म्यूकरमाइकोसिस ये इसको हम ब्लैक फंगस बोलेंगे. ये जो बीमारी है खास तौर पर एक तो जो इम्यूनोसप्रेसेंट है, नंबर 2 जो कोविड में बहुत ज़्यादा जिनका शुगर रह चुका है और जो अनकंट्रोल्ड शुगर में है, ऐसे लोगों को उसकी संभावना होने की, म्यूकरमाइकोसिस ये बीमारी होने की संभावना ज़्यादा है. इसका जो इलाज है वो इलाज या उसका जो उपचार करना पड़ता है वो करीबन मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच से करना पड़ता है. तर आपण पाहतोय राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचा संवाद कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती साधलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता तीच महत्त्वाची आठवण, मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.